सर? बरं. हो, चालेल. काहीच हरकत नाही, काहीच सांगा, हरकत नाही. सांगा. हां. माझं नाव आहे प्रज्ञा विपिन तोडकरी. मी हां, अमेरिकेवरून बोलतेय. हां, अ, हां. आणि मला आत्ता असे बरेच अनुभव येतात, पण मी हं. असे नोट करून ठेवलेले सांगायचे आहेत तुम्हाला. बरं, म्हणून बरं. मग मी लिहून ठेवले सगळे, कारण ह्या वर्षी जे 2026 सुरू झाल्यानंतर जे आलेत ना, हां, 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 अ, हां. त्याने सुरुवात करते. बरं, तर झालं असं, की मी राहते अमेरिकेला बरं. आणि मला 8 फेब्रुवारीमध्ये ना मी भगतताईंना कॉल केलेला 8 फेब्रुवारीला. मी अच्छा. तारखा लिहून ठेवल्यात जस्ट की तुम्हाला सांगायला सगळ्यांना, ओह! की किती भगतताईंच्या सेवेचं छान हे हां, आहे रिझल्ट करून त्याचा. तर. तर 25 नोव्हेंबरपासून ना माझ्या मिस्टरांची सॅलरी येत नव्हती वेळेवरती. म्हणजे त्यांना माहिती होतं म्युच्युअल अंडरस्टँडिंग बरोबर कंपनी स्मॉल कंपनी आहे. ही इज असिस्टंट व्ही-पी देअर हां. आणि त्यांनी जे त्यांच्यापेक्षा जे कमी सॅलरीवाले लोकं आहेत ना, त्यांच्या सॅलरीज ते देत होते कंपनीवाले आणि अच्छा. ज्यांच्या सॅलऱ्या थोड्या आहेत, त्यांच्या जास्त. सॅलऱ्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने त्यांनी मागे ठेवलेल्या, की अच्छा, देऊ अच्छा. तुम्हाला फक्त लगेच नाही देता येत आहेत अच्छा. असं. हे युद्धामुळे का तर ताई? नाही, नाही. असं जरा इथे जरा सगळं स्लो डाउन आहे ना काही-काही हां, हां. गोष्टींमुळे. बरोबर. हां, हां, हां. त्यासाठी. हां. त्यासाठी. तर हं. ते माहिती होतं ह्यांना आणि कसं आहे स्वामी कृपेने चांगलं चाललंय. आहेत म्हणजे सर्व्हायव्ह करू शकतो एवढे हो, पैसे हो. असतात. आहेत. त्यामुळे स्वामींची ह्यांनी तुमच्यावर आहेच कृपा आणि खूप, खूप कृपा आहे. हां, खूप हां. कृपा आणि आहे. अशीच राहील, तर अशीच राहील. मग हां. तर हं. मग 25 नोव्हेंबरपासून येत नव्हते. हं. तर मग मी फेब्रुवारीमध्ये नोव्हेंबर झालेलं ना, तर जानेवारी, डिसेंबर, जानेवारी हं. आणि मग फेब्रुवारी 8ला मी भगतताईंना कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं, की म्हटलं, "सेवा काय करू, की हे येत नाही?" तर त्यांनी पण मला हेच सांगितलं, की "ताई, लोकांचे जॉब नाहीयेत. लोकांना 6-6 महिने सॅलरी, जॉब नाहीये, तर सॅलरी नाही. तुम्हाला ॲट जॉब आहे, तर हं. सगळं छान चाललंय." आणि हं. मग मी त्यांना सांगितलं, की बस असं होतं ना, शेवटी मुलं शिक्षणाची आहेत, कॉलेज बरोबर. चालू आहेत मुलांचं, राइट? अगदी तर बरोबर त्यांनी आहे. मग सांगितलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, की मी काय-काय सेवा दिवसभरामध्ये करते, हं, हं, असं. हं. मग त्यांनी मला काय सांगितलं नाही, की "तुम्ही जे करताय ना ताई चांगलं करताय. फक्त घोरकोष्ठ धोरण स्तोत्र 11 वेळा घ्या हां, हां. आणि शेवटला ते झाल्यानंतर शेवटला तारक मंत्र एकदा तरी घ्या." असं त्यांनी अच्छा. मला करेक्ट केलं आणि मी हां. काय करते त्याच्यामध्ये. कारण की कसं होतं ना ताई आपण ऑलरेडी करत असतो आणि बरोबर. त्याच्यातून अजून ह्याच्यासाठी सेवा घेऊन करायला पण आपल्याला जमलं पण पाहिजे ना एवढ्या बरोबर. सेवा अगदी करायला. बरोबर. हो, हो, हो. असं. मग मी हां. त्यांना सांगितलं, की मी हे करते, ते करते असं. मग त्यांनी हं, फक्त सांगितलं, की तुम्ही घोरकष्टोधरण स्तोत्र घ्या हं, 11 वेळा आणि करा. तर हं. मग मला ते पाठ होत नव्हतं. कारण की जरासे त्याचे वर्ड्स थोडेसे संस्कृत सारखं असल्यामुळे हां, हां. मला ते बोलताना तर आणि मग ते चुकीचं बोलण्यामध्ये काय हे आहे ना शेवटी हां, हां, मंत्र हां, कुठले पण हां. आपण बोललं तर. तर बरोबर. मग मी ती सेवा 11 वेळा YouTubeवर ते स्तोत्र आहे ना, पूर्ण 11 वेळाचा एक व्हिडिओच आहे असा. हां, हां, म्हणजे हां, ते हां. 11 वेळा ते रिपीट तेच करतात आणि तो व्हिडिओ संपतो असं. हां, हां, तर मग हां, मी हां. ते रोज लिसन करायला 11 हं. मार्चपासून म्हणजे हां. मी सुरू केलं 8 फेब्रुवारी नंतर हां, हां. आणि रोज मग मी ते करायची हां. असं. आणि मग ते करता-करता 13 ह्याच्यापासून ना माझं 11 मार्चपासून माझं ते बोलायला पाठ झालं माझं ते. हां, म्हणजे हां, 8 हां. फेब्रुवारीला जे मी सेवा घेतली हां, हां, हां. आणि तेव्हापासून मी जे YouTubeवर ऐकायला लागली हां, अ, हां, हां. ते मी 11 मार्चला मला पाठ झालं ते एका महिन्याच्या अगोदरच. अच्छा, अच्छा. हां, 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 हां. असं. आणि मग मी ते सुरू केलं. हं, सुरू केल्यानंतर 13 हं. मार्चला ह्यांचं पहिलं पेमेंट झालं जे राहिलं होतं. अय्या! बघा, क किती म्हणजे हां, ना भगताईंच्या याचा छान अनुभव आला. हां, हां. लगेच आणि नंतर ते 13 मार्चला आलं आणि 2 जानेवारीला पण असं म्हणजे आधीचे पण अगोदरचे पेमेंट आले होते हां, आणि हां. त्याच्यानंतरचं पेमेंट 13 मार्चला झालं. हं, असं. हं, हं. हं. करून तर आणि मग असं ते आता त्यांनी असं हे मग म्युच्युअल 2 जे पगार असतात ना आपले, एक अर्धा 15 तारखेला येतो आणि मग असं, हो, तर हो, ते हो. त्यांनी दोन्ही देत नव्हते. म्हणजे ते म्युच्युअल हे बोलले, की बरं, बरं. देणार ते फक्त आता जे आणि कसं असतं ना, की कदाचित आपल्यापेक्षा पण लोकांना जास्त गरज आहे ना, ज्यांना अगदी कमी पगार बरोबर आहेत, आहे. राइट? अगदी मग बरोबर आहे. त्यांचे मग ठीक आहे, आमचं चाललंय छान स्वामी हां, कृपेने. हां, हां. त्यामुळे आम्ही पण खूप हे नाही केलं. पण मी म्हटलं
कष्टाचे पैसे आहेत ना स्वामी, तर ते मिळाले तर पाहिजेत ना, अगदी असं बरोबर आहे, करून तर. अगदी बरोबर हां. आहे. हां. तर पण येऊ देत त्यांच्याकडे माणसाकडे जेव्हा त्या मेन बॉसकडे असणार तेव्हाच ते. तर त्यांनी स्वतःची सॅलरी आणि ह्यांची आणि अजून जे 1-2 जण जे अशा पोस्टवर असतात ना मोठ्या, त्यांची थांबवून ठेवली होती. हं, 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 हं. असं सांगून थांबवून ठेवली होती, अच्छा. हां, की हां, हां. थोड्या वेळाने देणार, पण देणार. पण आत्ता बरं, ह्या लोकांचे देऊया आणि बरं. मग आले जसे जे त्याचे पण क्लायंटकडून यायचे होते ना, तसं. हां, 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 मग हां. मी अशी पण आपण प्रार्थना करू शकतो ना, की त्यांना क्लायंटला बुद्धी द्या स्वामी, की ह्यांचे पैसे देऊ देत, मग ह्यांचे पैसे आमचे पण पैसे देतील, असं बरोबर, करून. तर म्हणजे बरोबर, बरं. सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हो, त्याने. हो, हो. आणि मग ताई ना आता प्रत्येक महिन्यात एक पेमेंट तरी यायला लागलं. अरे वाह! हां, तसं. किती स्वामींची तर कृपा आणि आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की म्हणजे आमची कुलदेवता महालक्ष्मी माता आहे. तिचे पण असे मला दुर्गा स्तोत्र आणि मी असं वाचायला सुरुवात केली जानेवारी नंतर. हं. त्यामुळे पण आणि स्वामींच्या कृपेने पण म्हणजे स्वामींच्या कृपेमुळेच आपण ह्याच्यामध्ये जातो ना, की अगदी. कुलदेवतेचं पण हो. करायचं असतं बरोबर, वगैरे. बरोबर. हां. मग मी खरं. ज्योतिबा चालीसा वाचायला लागली आहे. मग आमचा ज्योतिबा आहे. तर हां, हां. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ना एव्हरी फ्रायडेला जेव्हा पण ह्यांचं पेमेंट आलंय ना, तर एकदा तर मी अक्षरशः साईबाबांचं मंदिर आहे जिथे नृसिंह सरस्वती, हां, श्रीपाद श्री वल्लभ, दत्तगुरू असे सगळे फोटो आहेत त्यांनी ठेवलेले आणि ज्या त्या ओनर आहेत ना त्या मंदिराच्या, हां, त्यांना मी नेहमी विचारते त्या भटजींना, की हां. स्वामींचं पण आणा ना फोटो. मी मी आणू का? मी देऊ का? असं. तर ते बोलले, "ते जोपर्यंत त्यांना श्रीपाद श्री वल्लभ सांगत नाहीत ना, तोपर्यंत ते इथे फोटो लावत नाहीत." आणि त्यांना ओह! श्रीपाद श्री वल्लभांचं हे आहे, ते कुरवपूरचे साऊथचे आहेत ते. तर अच्छा, अच्छा. कुरवपूरला ते जातात, गाणगापूरला त्या जातात आणि हां. गाणगापूरला एवढे वर्ष जातात आहेत ते बोलले. हं. तरी पण जेव्हा त्यांना नृसिंह सरस्वतींनी सांगितलं नाही, की "आता माझा फोटो तू लाव." हां, 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 हां. अमेरिकेतल्या मंदिरामध्ये. अच्छा. तेव्हा नृसिंह सरस्वतींचा फोटो त्यांनी ह्या वर्षी लावला. ओह! आणि मी जेव्हा त्या मंदिरात जाते, तेव्हा मी सांगते, की तुम्ही सगळ्या तिकडे हां, फक्त गजानन महाराज आणि स्वामी नाही आहात. कधी येणार आहात इकडे? कधी येणार आहात इकडे? करून तर. हो, किती छान. तर मग मी त्या मंदिरात होती एकदा आणि असं हं. प्रे करून मी निघाली हं. आणि असंच मी असं मला सवय आहे, की असं मनीला पण थँक म्हणायला, कारण की हो, आपण त्याच्यामुळेच आपण सगळ्या गोष्टी करतो. तर अगदी मी ते बरोबर. करायला हं. ओपन केलं आणि नाही जीपे करायला ओपन केलं Apple Pay. हां, हां, तर हां. मला दिसलं, की ह्यांचं पेमेंट झालं त्या महिन्याचं. कळलं ना, किती म्हणजे किती छान आनंद झाला असेल दाखवतात ताई. स्वामी अगदी, की आणि दाखवतात मी ते तर आहे. मंदिरात अगदी, अगदी. हां, हां, हां. तसं. तर ते असं ते व्हायला लागले हळू-हळू आणि मी आता करते. आता मला अगदी 11 वेळा बोलायला कधी-कधी वेळ नाही मिळत, तर मी सकाळी एकदा, रात्री एकदा बोलते आणि मी ड्राईव्ह करताना ते 11 वेळा ऐकते. अरे वाह! गोरखोष्ठोद्धरण स्तोत्र. बघा किती त्याचा पण शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं हे सगळ्यांनी. एवढ्या नाही, नाही आणि फॉरेनमध्ये आपण आहे, जेवढं जॉब करून हो, करतात, हो. तरी नाही एवढं आणि करतात. मला तर असं आश्चर्य वाटतं, की केवढं माझ्याकडून करून घेतात आहेत स्वामींना, त्याचं मला हो. माझंच कौतुक वाटतं, की खरोखर का स्वामी मला एवढं वाटतं आणि मी कुठलं पण स्तोत्र बघितलं, की आपल्याला कसं वाटत राहतं ना, की आपण हे वाचूया. तर मी आता माझं हो. इतकं ते वाढत गेलंय, हां, की मला वाटतं, की हां, हे पण वाचूया, हे पण चांगलं आहे, हे पण करूया असं करून तर. हां, 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 हां. त्यामुळे पण जास्त ओढाताण आणि नका करू. नाही, नाही. जसं होईल ओढाताण तसं न करा. करताच. नाही, नाही. ओढाताण मी स्वतःला लावूनच घेत नाही. हां, अशा हां, बऱ्याचशा हां. गोष्टी, की बरं. ज्यातून काहीतरी मी तुम्हाला सांगते पुढे मी का असं म्हणजे मला कारण हं. तेच आहे म्हणजे खूप प्रेशर घेऊन करण्यामध्ये मग ती भीती नाही वाटली पाहिजे अगदी. स्वामींची. हां, भीती नाही वाटली आहे ना? पाहिजे स्वामींची. भीती कसं नाही म्हणजे वाटली पाहिजे करताना, हं. की प्रेमाने करायला पाहिजे, की मी हे करते आज स्वामी असं हो, करून हो. तर. अगदी. त्यासाठी. हं. आणि तर ते आता मिळतील म्हणजे स्वामींनी पण मी चिठ्ठ्या टाकून विचारलं होतं 2 महिने आले नव्हते पैसे तेव्हा, की मिळणार ना स्वामी नक्की सगळे पैसे? ह्यांच्या हां, हां, हां. मेहनतीचे आहेत ना. तर बरोबर. स्वामी बोलले म्हणजे त्यांनी सांगितलं नाही, की मिळणार म्हणून तर अरे आणि ते वाह! मिळायला पण लागले. हां, हां, हां. तसं. तर अ, अ, आणि मग ते असे आहे ना, की असे मिळायला लागले म्हणजे शुक्रवारी मिळतात वगैरे असे. तर त्यामुळे हं. कळतं, की आहे कुलदेवतेची पण कृपा आहे आणि बरोबर. स्वामींची पण कृपा आहे हां, करून हां. तर.
दुसरा अनुभव सांगायचा म्हणजे घोरकष्टोधरण स्तोत्राचा. म्हणजे भगत ताईंनी मला दिली हसबंडचा पगार वेळेवर मिळण्यासाठी. पण ते आता इतकं पाठ झाल्यासारखं झालंय ना, हां, तर हां. त्यामुळे माझी आणि मग ते म्हणतात ना, दादा पण सांगतात, की काही वस्तू हरवली असेल तर ते म्हणा वगैरे हं, असं ना हं, करून हं, तर. हं, हं, हं. तर ताई तुम्हाला सांगते मी चमकी घालते, तर ती चमकी रात्री माझी पडली. आपण रात्री तोंड धुवून झोपतो ना हो, हो, त्याच्यामध्ये. हो, हो, हो. ती बाथरूममध्ये पडली आणि सकाळी मग मी झोपून गेली. क्रीम वगैरे हां, लावलं, देवाचं वाचलं आणि झोपून गेली. हां, मी तसं काही लक्षात नाही आलं आणि सकाळी तुम्हाला बिलीव्ह नाही होणार रात्री हां, 2 वाजता जाग आली आणि असं काहीतरी मला सर्दीसारखं होत होतं हां, त्यावेळेला. तर हां. जाग आली आणि नाकाला हात लागला. तर कळलं चमकी पडलीये. आई रात्री गं! 2-3च्या दरम्यान. हां, हां, म्हटलं हां. आता उठून पण शोधण्यात काय म्हणजे आता ती मिळणार तरी आहे का? कारण बरोबर. कार्पेटवर पडली किती असेल तर छोटी. कुठे मिळणार ना? हां, 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 छोटी हां. एवढीशी. बरं. तर मी रात्रीच तुम्हाला बिलीव्ह नाही रात्री झोपेमध्ये मी घोरकष्टन धरण एकदा म्हटलं आणि झोपून गेली. आई गं! हां. हां. आणि हां, लिटरली म्हटलं, "स्वामी मिळू दे ना, चमकी हरवली हो." हां, आणि घोरकष्टन धरण म्हटलं आणि झोपून गेली. हां. तुम्हाला बिलीव्ह नाही सकाळी उठल्या-उठल्या मी जेव्हा बाथरूमला गेली ना, पहिलं मला काय दिसलं असेल तर माझी चमकी नाही. जमिनीवर पडली होती. बापरे! आणि एवढी बारीक ती? बारीक ती हं. रग होता आणि रग होता, टाइल्स होत्या आणि मग मागे परत रगच आहे. म्हणजे कार्पेटेड असतात ना हां, इकडे हो. घरं, बरोबर. हो. तसं. मग त्याच्यावर गेली की गेलीच म्हणजे ताई. काहीच मिळणार नाही असं. कारण ती ओह! कशी आतच जाते ना कार्पेटमध्ये. बरोबर, बरोबर. असं हां. पायाला लागेल तर तुम्हाला, लिटरली तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. मी दरवाजा उघडला बाथरूमचा दरवाजा उघडून एक पाय आत टाकला आणि त्या जे टाइल्स आहेत ना, त्याच्यावर दिसली आणि टाइल्स पण कुठल्या आहेत? काळ्या कलरच्या. म्हणजे लगेच शक्यच उठून नव्हतं दिसली. दिसणं मला. नाही, हो. मला ते काळं आणि त्याच्यावर स्पार्कल आहे. त्यामुळे मला हां, दिसणं हां. शक्यच नव्हतं त्यामुळे ताई शक्य नाही. त्याच्यावरती. हां, हां, हां. हां. आणि अशी अगदी अक्षरशः अशी होती, की कुणीतरी आणून तिथे ठेवलेली असते ना, अशी उपडी-बिपडी पण नाही हां ताई. बापरे! अगदी नीट म्हणजे ते ठेवलेली. मोठं जे आपण नाकाच्या बाहेर दिसतं ना, हं. आपल्या नाकावरती जे दिसतं ना, ते हो. असं समोर आहे माझ्यासमोर, की ही घे तुझी. अ, हां, स्वामींनी दाखवून दिलं, हां, की ही घे तुझी पडली होती. हां. रात्री 2 वाजता घोरकष्टधरण झोपल्याच बोललीस ना, ही घे तुझी. हां. अक्षरशः. काय किती असेल ना म्हणजे हा चमत्कार आपण स्वामींची म्हणतो, लीला पण म्हणजे अगाध आहे, काय अगाध आहे. लीला असेल ना अक्षरशः खरंच, ताई खरंच, खरंच. करून तर. किती आणि सुंदर. अ, आता अधिक महिना चालू आहे ना, तर मी हां, विष्णू सहस्त्रनाम वगैरे पण म्हणते. हां, हां, म्हणते म्हणजे ऐकते अंघोळ हां, करताना हां. आणि माझं जे पाठ आहे, माझ्या सत्यनारायणच्या कथेमधलं एक पेज पूर्ण माझं विष्णू सहस्त्रनामातलं पाठ आहे ना, ते मी रोज अरे वाह! म्हणते. रोज हां, सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावताना हां, हां. म्हणते. अगदी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये 57, 56 नावं वगैरे होतात माझी. पण मी तेवढंचं तेवढं मला जेवढं पाठ आहे तेवढं मी म्हणते हां, हां, हां. त्याच्यामध्ये. तर आता अधिक महिना चालू झालाय ना, तर मग मी हां. असं ते सांगतात ना, असं आपल्याला रील्स येतात ना, की एखादं व्रत करा, संकल्प बरोबर. करा. हां. तर मला खूप दिवसापासून हे 11 गुरुवारचं व्रत करायची हं, मला हं. इच्छा होती. हां, हां, म्हटलं चला करूया आपण असं करून हां. तर. मग मी ते व्रत करायला सुरुवात केली. हं. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार आणि हां, मी जे तुम्हाला म्हणता ना, की खूप ओढाताण करून नका करू. कारण की मी रोज सकाळी 3 अध्याय वाचून जाते. हां, आणि गुरुचरित्राचा भावार्थ वाचून जाते. तर हां, हां. मला परत तेवढा वेळ नाहीये, की मी अख्खं सारामृत वाचेन गुरुवारी. नाहीये हो, तेवढा वेळ. हो. बरोबर, सकाळ-सकाळ बरोबर. किंवा खरं. आल्यावर पण मी संध्याकाळी जाते माझ्या जरा होम सेशनला. मी 6 वाजता घरी येते. मला बापरे! तेवढा वेळ नाहीये वाचायला. तर अगदी मग खरं. मी स्वामींना असं सांगून सुरुवात केली, की "स्वामी मला तेवढं चरित्र वाचायला वेळ नाहीये. म्हणजे हां, हां, हां. जसं गुरुवारी हॉनेस्टली हां. आणि आणि मग त्याला वेळ पण जाणार ना तेवढा." बरोबर असं. अगदी. हां. तर मग मी गुरुवार सुरू करते स्वामी. मी सकाळी फराळाचं खाणं कारण की मला ॲसिडिटी होते. तर हां, मी हां. उपाशी नाही राहू शकत जास्त बरोबर. वेळ. हां, हां. मी फराळाचं खाणार आणि रात्री नैवेद्य दाखवून जेवणार हां, हां. कुटुंबासह. हां. पण मी जे सारामृताचं ते 11 गुरुवार केले, की अख्खं सारामृत एकदा वाचायला लागतं ना, एकदा बसून. हो, हो. मला नाही जमणार ते. हां. तर मग मी त्याच्याऐवजी स्वामींचं स्तोत्र म्हणून एक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण स्वामींचं चरित्रच म्हणजे स्वामी कुठून आले, काय-काय केलं, हां, हां, हां. कसं त्यांनी समाधी घेतली, हे जे सारामृतामध्ये आहे ना, हां. त्याच टाइपमध्ये स्तोत्र आहे. ते त्याच्यामध्ये 17 असे ओळी अशा म्हणतो ना आपण 2-2 लाईनच्या अशा आहेत हां, 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 हां. त्याच्यामध्ये.
मग हां, मी ते वाचते आणि माळ करते आणि माझ्या माळी म्हणजे नामस्मरण अखंड तर चालूच असतं सगळीकडे. तर हां. मग मी अशी बसून एक माळ ते आणि एक एक वेळा ते स्तोत्र वाचते असं करून तर. अच्छा, अच्छा. हां, हां. आणि ते करते. आणि मी सांगते स्वामींना नेहमी, की मान्य करून घ्या ही सेवा, कारण की मला एवढं जमणार आहे करायला, असं बरोबर. करून तर. हां, हां. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मला 3ऱ्या गुरुवारी ड्रीममध्ये शिवलिंग आले आणि ते पण कुठले शिवलिंग आले, हां. नर्मदेश्वर जे म्हणतो ना, असे गोल-गोल, गोल-गोल असतात, ओह! ते वाले गुळगुळीत, आले. गुळगुळीत असतात ते. हां, हां, हां. ते वाले आले असे वॉव! किती करून छान, तर. किती भाग्यवान आहात ताई हां. तुम्ही. किती म्हणजे आणि 3ऱ्या खरंच भाग्यवान. गुरुवारी म्हणजे आज गुरुवार चालू होणार ना पहाटे, हां, हां. उठतो आपण, की आता आज गुरुवार आहे, तर त्या पहाटे मला शिवलिंग दिसले. बापरे! तर खरंच. किती मला इतकं बरं वाटलं, की माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असाच मी त्याच्यातून अर्थ काढला, की हो. त्यांनी मला असं दर्शन दिलं. किती सुंदर, किती सुंदर ताई. मी आहे शेअर ना? करते हां ताई. सुंदर. नक्की. हां, अजून एक प्लीज सांगा. सांगू ताई पटकन? हां, अजून एक सांगा, सांगू? सांगा, सांगा. छोटासाच आहे. हां, हां. सांगा. तर मला ना मी असं आपण रील्स बघत असतो ना सकाळी मी, तर हां. सकाळी ते ना राधा, राधा, राधाचं एक असं आलं, की एका मिनिटामध्ये हं. 108 वेळा राधा, राधा आणि त्याचं मग ते प्रेमानंदजी महाराज सांगतात ना, की राधाचा जप का महत्वाचा आहे? कारण की हां, हां. श्रीकृष्णाच्या अगोदर पण राधे कृष्ण का म्हणायचं, की हां. राधेकडे तुम्ही बोललात तर कृष्ण ते पूर्ण करतातच असं हां, करून तर. हां, हां, हां. तर मला ते असं बसलं आणि मग ते ऐकायची एक्सरसाइज वगैरे करताना राधा राधाचा जप अच्छा. असा. हां, तर हां, हां. माझ्या असं मनात आलं गिल्ट वाटते ना शेवटी आपण स्वामी भक्त म्हणतो हां. आणि तर मी म्हटलं, "स्वामी मी आता राधा राधा बोलतेय तर तुम्हाला वाईट नाही ना वाटत आहे की मी श्री स्वामी समर्थ म्हणायच्या ऐवजी राधा राधा किंवा हां, कृष्णाचे हां, मंत्र हां. म्हणतीये." हां, त्या 1-2 दिवस असं माझं चाललं हां, आणि मला स्वप्नामध्ये असं दिसलं, की खिडकी आहे हां, आणि खिडकीवरती अगोदर राधाचं पोस्टर आहे हां. आणि क्षणात ते जाऊन तिथे स्वामी आले. ओह! म्हणजे स्वामींनी म्हणजे तेही तिन्ही लगेच पोस्टर दाखवून दिलं तुम्हाला. हां, की तू काहीही बोल, ते माझ्यापर्यंतच येणार आहे. येणार. स्वामी आपले खूप दयाळू आहेत ताई. त्यांना असा राग येत हां, नाही. तुम्ही कोणाचंही नामस्मरण करा, ते स्वामींपर्यंत पोहोचतंच पोहोचतं. हां. हं. तर मला तसंही त्यांनी दाखवलं नाही, की असं स्वप्नामध्ये मला दिसलं, की अगोदर राधाचं पोस्टर आहे हां. आणि ते जाऊन लगेच तिकडे स्वामींचं स्वामी आलं. असं आले. 3Dमध्ये किती नाही का असे 2 देव हो, दिसतात वगैरे हो, त्या हो, हो. टाइपमधलं. अरे वाह! असं. किती तर म्हटलं मग सुंदर ती अनुभव पण हं. माझं उत्तर दिलं मला स्वामींनी, हां. की हे करून तर ना असं. बरोबर, आणि बरं. माझ्यामुळे म्हणजे असं म्हणतो ना आपण सेवेकरी घडवा, सेवेकरी घडवा. तर माझे मामा-सासरे करायला लागले. माझ्या मामी हां. एक सासूबाई आहेत त्या करायला लागल्या. अरे वाह! माझी नणंद करायला लागली. बापरे! नंतर माझ्या इथल्या मैत्रिणींचं तुम्हाला सांगितलं ना, तर एक मैत्रीण आहे माझी ती हं. करायला लागली माझ्यामुळे माझं ऐकून अरे स्वामींचं. वाह! आणि 1-2 दिवस अजून एक माझी गावची मैत्रीण आहे हं. इकडे, हं, ती हं, हं. पण करायला लागली. मग त्यांना मी अशी सवय लावली, की तुम्ही बाकी काही तू असं ती असं म्हणत होती, की मी गुरुचरित्र करते. म्हटलं, "अगं, खूप अगोदरच एवढी सुरुवात करू नकोस. नको. नामस्मरण कर. तुला तुझ्याकडून स्वामी तिथपर्यंत पोहोचवतील तुला, जेव्हा पोहोचवतील. तुझी ती अगदी बरोबर. येतील." खरंय, खरंय. असं. आणि ती मला असं परवाच आमच्या फोनवर मी तिला सांगत होती स्वामींबद्दल आणि असं, की "तू कर, असं कर, हे कर, ते कर." हां, हां, तर हां. तिने गुरुचरित्र मागवलं इंडियावर. मी म्हटलं, "तू वाच, तुला मी नाही, नाही म्हणत आहे. पण तू बरं. नामस्मरणापासून सुरुवात कर आणि अगदी. जे तुला करायचं आहे ना, ते स्वामी करून घेतील तुझ्याकडून. तुला बरोबर. इच्छा झाली हेच महत्वाचं आहे." मोठी गोष्ट मग ती आहे मला असं आणि सांगत होती, की "मी कोणीतरी दत्तगुरूंना म्हटलंय" तुमच्या रूपाने त्यांना स्वामी सेवेत आणलं हे त्यांचं भाग्य. भाग्य. मग नंतर ती मला सांगत होती असं, की मी असं म्हणतेय दत्तगुरूंना, की "मला दर्शन द्या, मला दर्शन द्या." मी हं. म्हटलं, "अगं, तू तू मागू नकोस, काहीच मागू नकोस. ते तुला देतील. जेव्हा तुला त्यांना वाटेल ना, की तू त्याच्यासाठी योग्य आहेस, तेव्हा हां. ते तुला दर्शन देतील आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हं. आपली लायकी नाहीये अजून. कारण की अगदी. आपण तिथे नाही आहोत कदाचित. तेवढं तेज आपण झेलू बरं शकू." झेलू शकणार नाही. अगदी बरोबर आहे. किती बरोबर? सुंदर सांगितलं ताई तुम्ही. हां. मी म्हटलं, मी स्वामींना कधीच असं म्हणत नाही, की मला दर्शन द्या. कारण की मला हो. वाटत नाहीये, की मी तेवढं कारण की काही-काही लोकं किती करतात ताई. बरोबर, बरोबर. केवढी सेवा करतात स्वामींची. आपण खरं. आपलं म्हणजे आपलं असं म्हणजे, की काहीच हे नाही करूया, आपण करूया त्यांच्यापुढे. करतो, पण आपण काहीच नाही करत त्या अगदी मानाने. बरोबर आहे. अगदी बरोबर काही आहे. लोकं रोज नैवेद्य दाखवणं माझ्याकडून खरंच होत नाही. म्हणजे मी आता नाही, नाही. जॉबवाल्या स्वामींना लोकांना त्याचा नाही सहन राग-रोष नाही ताई. हां, फक्त भावना, आपला भाव त्यांना हवाय हां. ताई.
मनातले भाव. असं. त्यामुळे मी अगदी म्हणजे आता गुरुवारी करते ना, आता ह्या गुरुवारी मी घरी होती, तर मग मी अगदी खिरीचा नैवेद्य दाखवला. पण हां, मी ज्या दिवशी 6 वाजता घरी पोहोचते मी, हां. तर मी नाही करू शकत गोड काहीतरी आणि कसं होतं ना, आपण पण साखरेचं गोड बरंच खात नाही ना. हो, मग आपल्याला बरोबर. पण असं वाटतं केलं की ते संपवायला मलाच लागणार ना. मुलं आणि हे अगदी तर नाही बरोबर. खाणार, मग मलाच खायला लागणार. खरंय, मग मी खरंय. कधी-कधी तर गूळ पण ठेवते ताटामध्ये, की स्वामी आम्ही जास्त खात नाही गोड, तर हां, मग ते उरलेलं कोण खाणार ना? आपण केलं बरोबर तरी आहे. अगदीच काही 1 वाटी होत नाही ना, नाही होत. असं. जास्तच होतं. तसं. बरोबर. मग त्यामुळे मग मी तसं पण मी करते, की ते पण नाहीये कारण की स्वामींना ते नाहीये ना पाहिजे, की गोड मला करा. त्यांच्या बरोबर. ऐवजी मी कुणाला तरी खाऊ घातलं. मग मी किती ना काय करते सुंदर. अ, हां. माझं कुठलं पण आता पारायण संपलं ना गुरुचरित्राचं हं, किंवा हं, असं, हं. तर मग मी इथे गोमातेला पैसे पाठवणं, हां, अन्नदान हां. करणं, हां, ज्या हां. ज्या ह्याच्यामध्ये साईबाबा टेम्पलमध्ये भंडारा करतात त्यांना फूड आणून देणं. हां. अशा सुंदर, गोष्टी करते, सुंदर. की जेणेकरून घरामध्ये तेच गोड आपणच खात बसणार, त्याच्यापेक्षा दुसरं कोणीतरी भात करून लोकांना खाऊ घालेल, बरोबर आहे. ज्यांना गरज आहे. आणि तिथले है जे ना? स्थानिक आहेत ना ताई, त्यांना पण सेवेत आणा. कारण ना त्या आपल्या वास्तुताई आहेत ना, वास्तूचं सगळं सांगतात हां, बघा. हां, हां. हां, हां. हां, 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 हां. त्या ताई मला बोलल्या, की आपण हे व्हिडिओ इंग्लिशमध्ये पण ऐकू शकतो YouTubeचे. असं. ओके, हां, ओके, ओके. हां, हां. त्यांना ते फॉर्मॅट हे करून वेगळं. हां, ओके, काही ओके. असेल ते त्या तसं. ताईंनी मला हां, हां, सांगितलं. हां. कारण आपल्या एक मध्ये केंद्रे दादांचं घेतलं होतं बघा मी शॉर्टमध्ये. हां, हां. तर ते हां, पूर्ण हां, हां. सगळीकडे इंग्लिशमध्येच ऑटोमॅटिक जात होतं. केंद्रे दादांचा पण मला फोन असं. आला, की "ताई हे इंग्लिशमध्ये काय हं. केलं?" म्हटलं, "मी नाही काय केलं. असं. हां, पण म्हणजे ते काहीतरी आहे ती प्रोसेस, तर तिकडे तुम्हाला कसं समजेल. तर तिथले सेवेकरी बरोबर. स्थानिक लोकं आहेत ना, त्यांना सेवेत आणा. ते तर नक्की, फार नक्की. पुण्याचं हो. काम होईल तुमच्याकडनं." हो, हो. कारण नक्की, जर हे नक्कीच. म्हणजे व्हिडिओ पण इंग्लिशमध्ये आपले ऐकता आले ना. इंग्लिशमध्ये पण ऐकलं आले तर. हां, नाही हां, हां. खूपच चांगलं. मला तर इतकं छान वाटतं आणि तुमचे अनुभव तर रोजच आम्ही चालूच असतात हं, म्हणजे आणि हं, त्याच्यातून इतकं शिकायला मिळतं. तर हं. मी आजच माझा दीर राहतो अबुधाबीला. त्याचं लग्न नाही जमत आहे अच्छा आणि आणि वय त्या पण वाढत वास्तुताईंचं जातं. ऐकलं असेल. हां, तर हं. मग मी त्यांना पण आणि अगोदर एक तास कालच मी अनुभव ऐकला, की ज्याच्यामध्ये 11 गुरुवारचं व्रत केल्यावर एका ताईने त्यांच्या भावाचं लग्न पण जमलं हां, हां, आणि हां. भाचीचं पण लग्न जमलं. बरं, मग मी बरं, बरं. त्यांना सांगितलं, की त्यांना पाठवलं ते स्तोत्र आणि सांगितलं, "तुम्ही करा. जसं हां, जमेल हां. तसं करा 11 गुरुवारचं व्रत आणि बरं, स्वामींना संकल्प करून सांगा, की बाबा बरं, लग्न जमू दे बरं. यावर्षी." हां, हां. तर मग ते होईल. ते ते पण आता पण म्हणालेत, की होईल. "नाही, मी आता करतो वहिनी." होईल, हं, होईल, होईल. आणि असं. अनुभव पण आता तुम्ही चालेल. शेअर केलाय आणि तुम्हीच तुमचे तो मुखातनं मांडलंय ना, तर स्वामींनी हे पण ऐकलंच असणार. नक्की, पुढची नक्की, पण नक्की. इच्छा आहे स्वामी पूर्ण होईल. ऐकणारच. हो, हो. हां. तसं. खूप काल आणि छान. आमच्याकडे गुरुवारी आम्ही तिकीटं काढली. आमच्याकडे हा आला होता देऊळ बंद आलाय 2 का? आला होता. अरे वाह! बापरे! किती छान बनवलाय मूव्ही. स्वामींचं हां. काम आणि असं वाटतं साक्षात आलेत आपल्या समोर असं खरंच, वाटलं. खरंच, अ, खरंच. आणि माहितीये तुम्हाला मी ज्या त्या मंदिरात जाते ना, तिथे स्वामींचा फोटो नाहीये ना फक्त. तर मी म्हणाली ना श्रीपाशी वल्लभांना म्हटलं, हं, "तुम्ही आहात, नृसिंह सरस्वती आहे, दत्तगुरू आहेत, साईबाबा आहेत. हं. फक्त म्हटलं स्वामी नाहीयेत माझे आणि गजानन महाराज नाहीयेत करून द्या." हां, हां, आणि हां. माहितीये या मूव्हीचा जे एंडमध्ये आहे ना, तर मी असंच स्वामींना म्हणायची, "स्वामी कधी येणार अमेरिकेत? कधी येणार अमेरिकेत?" त्या मूव्हीच्या ट्रेलरमध्ये त्यांनी उत्तर दिलं, "येतोय. कसा आहे डोनाल्ड ट्रम्प आणि कशी आहे तुमची अमेरिका?" आणि बोलते, "येतोय मी अमेरिकेला." मी म्हटलं, "काय स्वामी ह्याच्यातून पण मला उत्तर दिलत तुम्ही, की येताय तुम्ही दिलं. किती अमेरिकेला सुंदर, किती करून." सुंदर. तर असं. खूप छान-छान ताई मी परत शेअर करेनच नक्की, जवळ-जवळ नक्कीच. नवीन आले की. नक्की, नक्की. है ना? येणारच अनुभव असं. ताई. तुम्ही शेअर हो, करता हो. नेहमी आणि हो, एवढं हो. स्वामींसाठी वेळ काढता, स्वामी तुमच्यासाठी वेळ काढणार ताई. नक्की, नक्कीच, नक्कीच. आणि ते हां, करतातच आहे, शेअर सगळं छान करतातच. खरं हो, चालेल. अगदी. हां, चल. मी शेअर श्री करते. स्वामी समर्थ ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई.